कर्ण दिसतोय. बर, अजून कोण दिसतंय? काहीतरी नाव दिसतंय का ते पूर्ण याच्या चित्रात? काय? शल्यवृत्ती नावाचं काहीतरी दिलंय. ठीक आहे, शल्यवृत्ती म्हणजे काय असतं? काय असतं? आवाज नीट येतो ना रे? चालू झालंय? येत आहे ना? ठीक. याच्यामध्ये काहीतरी एक चित्रामध्ये दिलंय आपल्याला, शल्यवृत्ती नावाचं काहीतरी दिलंय. ठीक आहे, रेफरन्स आपण थोडासा महाभारतातनं घेतलाय आजच्या लेक्चरसाठी. आजचं लेक्चर असं नाही की बाबा चला काहीतरी आजच्या दिवशी आलो, जादूटोना केला आणि तुमच्या डोक्यात मी काहीतरी टाकला आणि तुम्ही पास झाला, असं होणार नाहीये. ही गोष्ट तुम्ही जे काय वर्षभर करत आलेला आहात त्या वर्षभराच्या मेहनतीचं फळ आणि ते एक्झिक्युशन आपल्याला व्यवस्थित करण्यासाठी जे काय आपण करू शकतो तेवढं आपण आता करूया. ठीक आहे, बाकी या अपेक्षेनं बसायचं नाही की बाबा चला आत्ताच्या लेक्चरला काहीतरी अशा काहीतरी आपल्याला छानपैकी जादूटोना मिळणार आहे, लिंबू मिळणार आहे आणि तिथं जाऊन आपल्याला सेंटरच्या बाहेर उतरवला की झालं आपण पास झालो, असं तर होणार नाहीये. समजलं? पण नक्कीच जर का तुम्ही कट ऑफच्या जवळ जात असाल तर थोडासा काहीतरी त्याचा फायदा 100% तुम्हाला होणार आहे. कळलं? कारण ही जी परीक्षा असते आपली, म्हणजे एमपीएससीची कुठलीही परीक्षा तुम्ही द्या, राज्यसेवा द्या, ग्रुप बी द्या, ग्रुप सी द्या, कोणतीही द्या किंवा युपीएससीची परीक्षा द्या, या सगळ्या परीक्षा फक्त तुमच्याकडनं नॉलेज मागत नाहीत. तुमची मानसिक स्थिती काय आहे, ठीक आहे, तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे, तुम्ही त्या क्षणाला काय विचार करताय आणि तो 1 तास किंवा ते 2 तास तुम्ही कसे बाजूला काढताय, हे तिथं असणारं खरं तिथल्या जो जिंकतो त्याच्यातलं खरी पॉवर असते की ज्यानं तो 1 तास खऱ्या अर्थाने जिंकलेला असतो. कळलं? आपल्याला पण तेच करायचंय की तो 1 तास जो आहे तो जिंकायचा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काहीही साम दाम दंडभेद करावा लागला तरी पण चालेल. आता दंडभेद याचा अर्थ एखाद्याला हाणायचं मारायचं असलं ती भानगड करायची नाही. कळलं? पण स्वतःला तर आपण त्याच्यामध्ये काहीतरी रिस्ट्रिक्ट करू शकतो, स्वतःला काहीतरी आपण पुश करू शकतो, या गोष्टी आपण दंडामध्ये टाकू शकतो. कळलं? आहे त्या आजपर्यंत आपण लिमिट सेट केल्या होत्या, त्या लिमिटला मात्र आपण तोडू शकतोय. कळलं? कारण कधीतरी ऐकलं असेल स्काय इज द लिमिट, म्हणजे आकाश जे आहे तेच काय असतं, तिथं लिमिट असतं किंवा तिथं तुम्ही विचार कराल तेवढं जे आहे त्या तुमच्यावरती लिमिटेशन्स असतील, अदरवाईज ते लिमिटेशन येणार नाही. कळलं? आता या पूर्ण सगळ्या तो 1 तास आपल्याला नेमका कसा घालायचा आहे किंवा तो कशा पद्धतीनं आपल्याला तो तिथं कव्हर अप करायचा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जी मेन स्ट्रॅटेजी असते, जी मेन युद्धनीती आपण ज्याला म्हणू, ती युद्धनीती जी आहे ती आपल्याला व्यवस्थित जमली पाहिजे. कळलं? कारण तुम्ही कितीही वाचलेला असू दे, तुम्ही कितीही तुमच्याकडे छान पद्धतीचं नॉलेज असू दे, पण तो 1 तास जर तुम्हाला हँडल करायला नाही जमला तर त्याचा काही उपयोग होत नाही. कळलं? आणि अल्टिमेटली पुन्हा बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही की तुमच्याकडे नॉलेज किती आहे. की आजपर्यंत असं एखादा एसआर झालाय आणि त्याला तुम्ही जाऊन विचारलंय की सर आता सांगा सगळ्यात मोठं शिखर कुठलं आहे भारतातलं? विचारलंय का आजपर्यंत तुम्ही? नाही विचारलं. ठीक आहे, किंवा आता इकॉनॉमिक सर्वे आला होता त्यातले जरा 2-3 आम्हाला काहीतरी फॅक्ट सांगा, विचारलंय आपण कोणाला? नाही. आपण फक्त त्याकडे काय म्हणून बघत असतो? ऍज अ सक्सेसफुल पर्सन म्हणून बघत असतो, नथिंग एल्स. कळलं? सो नॉलेज जे आहे ते कसं वापरताय हे आपल्याला तिथं महत्वाचं असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं आपला जो भर असेल तो कशावरती असणार आहे, तिथं पेपर एक्झिक्युशन वरती जे आहे ते असणार आहे. समजलं? आता हे चित्र दाखवण्याचं कारण हे आहे की इथं जो आपण योद्धा घेतलाय तो खरंच खूप पराक्रमी होता. कळलं? आणि पूर्ण जर त्या महाभारतातला विचार केला तर कर्ण इतका प्रचंड असा ज्याच्याकडे धारिष्ट होतं किंवा ज्याच्याकडे युद्धनीती होती, असा त्याच्यामध्ये योद्धा दुसरा नव्हता. परंतु तरीही कर्ण काय झाला होता, हारला होता. त्याला काहीतरी कारण होतं. समजलं? आपल्यामध्ये सुद्धा कर्ण आहे, आपल्यामध्ये सुद्धा अर्जुन आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? पण दोघांकडं एक फरक होता, तो म्हणजे काय होता, एकाकडं सारथ्य करण्यासाठी कोण होता, शल्य होता, तर एकाकडं कोण होतं, कृष्ण होता. समजलं? आता ती कृष्णाची आणि अर्जुनाची स्टोरी ती वेगळीच आहे, ते आपण त्याच्यामध्ये नंतर बघूच. कळलं? पण हे सगळं करण्याआधी आपल्याला जो आहे तो काय बघायचं की आपला जो पेपर आहे याला आपण कशा पद्धतीने डिवाइड करणार आहे. कळलं? सुरुवात सकाळी जे आहे ते सगळ्यांना हॉल तिकीट आता प्रिंट करून ठेवायची छानपैकी. ठीक आहे, अजून आपण काय नेणार आहे सोबत, एक आधार कार्डची झेरॉक्स आणि ओरिजिनल आपलं आधार कार्ड किंवा आपलं जे काय आयडी तुम्हाला जे कुठलं नाही असं वाटलं ते न्यायचं. ठीक आहे, आता बऱ्याच जणांचं त्याच्यात पण लकी बिकी असतं. ठीक आहे, म्हणजे आधार कार्ड नेलं तर मी पास होत नाही, पॅन कार्ड नेलं तर मी पास होतो, असलं पण काहीतरी असेल. ठीक आहे, तुम्ही त्या दिवशी ते सगळे तोटके युज करू शकताय. त्याला करा, जे होईल ते आपल्याकडनं त्या दिवशी करायचं. सो मग जे काय तुम्ही नेणार असाल त्याची एक झेरॉक्स आणि त्याची ओरिजिनल कॉपी हे आपल्याला घेऊन जायचंय. त्याला आपला
जो टायमिंग आहे हा किती असतो, 9:30 ला एंट्री चालू होते, 10:30 पर्यंत एंट्री असते. कळलं? मग 10:30लाच आतमध्ये एंट्री मारायचं असं करायचं नाही. समजलं? पहिली गोष्ट की तिथं असणारं जे वातावरण आहे त्याला बळी पडायचं नाही. कळलं? कारण तिथं गेल्यानंतर जर आपण बघितलं तर सगळं जे वातावरण आहे ते कसं असतं, एकदम शांत असतं. कळलं? कोण कोणाशी बोलत नाही, असं वाटतं एखाद्याच्या मैताला आलोय. समजलं? आणि अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते कुठेतरी आपल्याला तिथं बघायला मिळतं. मग त्याला बळी पडायचंय का? नाही. याचा अर्थ मग डान्स करत जायचं असं आहे का? नाही. समजलं? मग काय करायचं, तर बाबा स्वतःला तेवढं पॉझिटिव्ह ठेवून जे आहे ते आपल्याला जायचं आहे. कळलं? कारण कधी कधी मग होतं की एवढा क्राऊड बघितला की आपल्याला होतं की मग आपण थोडेसे नकारात्मक होत जातो. कळलं? आपल्याला थोडंसं असं वाटतं की बाबा एवढी मोठी जर काही इथं आलेली आहे तर मग आपलं त्यात कुठं काय होणार आहे. कळलं? आणि यालाच आपण काय म्हणतो, मग तिथं शल्यवृत्ती म्हणत असतो. कळलं? असली शल्यवृत्ती मनामध्ये ठेवायची नाही. कळलं? स्वतःला सांगायचं की आपण जिंकणार आहोत. आपण केलेला जो काही त्याच्यामध्ये आपला इथून पाठीमागचा सगळा प्रवास आहे, आपली जी काही मेहनत आहे, याच्यावरती माझा पूर्ण आता विश्वास आहे आणि त्याला उतरवण्याची ही वेळ आलेली आहे. तर मी हे 100% छान पद्धतीने उतरवणार आहे. समजलं? एवढा स्वतःला कॉन्फिडन्स तिथं द्यायचा. मग तुमच्या आवडीची 1-2 गाणी असतील तर ती छानपैकी कानात वाजवायची. ठीक आहे? मग आतमध्ये जायचं. ठीक आहे? म्हणजे त्याच जोशामध्ये जे आहे ते आपल्याला जायचं. ठीक आहे? जिमला आपण जातो त्यावेळेला जोशभरी गाणी लावलेली असतात. ती दर्दभरी असतात. नाही ना? ठुकरा के मेरा प्यार वगैरे असलं काय ऐकायचं नाही जाताना. कळलं? नाहीतर मग झालं. पेपरला आठवलं तर अवघड व्हायचं. हं? आता तिथे गेल्यानंतर सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आपल्याला करायची आहे ते काय करायचं, तर बाबा सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपण पेपरला गेलोय. ठीक आहे? आता तिथं पेपर आपल्याला मिळतो हा 3 मिनिटं आधी मिळतो. चला, आता प्रीला जे आपल्याकडे एक्झामिनर असतात हे म्हणजे अधिकारी वर्गच येईल असं काही त्याच्यामध्ये नसतं. त्याच्यामध्ये कॉलेज प्रोफेसर असतील, कॉलेजचे क्लर्क असतील किंवा दुसरा अजून कोणतरी असेल. ठीक आहे? की ज्यांना एमपीएससी बद्दल एवढं जास्त माहीत नाहीये. ठीक आहे? मग कदाचित ते कधीतरी आपल्याला वेळेवरती पेपर देत नाहीत. मग वादावादी होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे करत बसायचं नाही. ज्यावेळेला 3 मिनिटं राहतील त्यावेळेला एक आपण सांगून द्यायचं की बाबा ठीक आहे, चल आता वेळ झालेली आहे तर सर आम्हाला किंवा सर किंवा मॅडम आम्हाला पेपर द्या. ठीक आहे? एकदा आपण सांगू शकतो. जर त्यांना नाही जमलं तर एमपीएससीचा एखादा कोऑर्डिनेटर तिथं फिरत असतात, त्यांना आपण सांगायचं की सर वेळ झालेली आहे आणि ते येऊन सांगतात. हे तुम्हाला भांडायची गरज नाहीये. उगाच तुमचं स्वतःचं ॲड्रेनालिन रश करायचं नाही. चला, कारण ते रश झालं तर मग आपल्याला पुन्हा पेपरमध्ये ते व्यवस्थित अप्लाय करता येत नाही. समजलं? कारण सुरुवातीला जर का आपल्याकडनं काय पेपरमध्ये चूक झाली किंवा पेपरला जाईपर्यंत जर का आपल्याकडनं काही चूक झाली तर तेच डोक्यात आपल्या फिरत राहतं. समजलं? सो सुरुवातीला आपल्याला कोणतीही चूक करायची नाहीये. ठीक आहे? अगदी ऑटोवाल्यानं जरी तुम्हाला स्टेशनपासून सेंटरपर्यंत नेऊन सोडलं, ठीक आहे, आणि तिथं जर का तो आता म्हणतोय की 40 रुपये झाले तर मीटर दाखवते 37 रुपये, ते 3 रुपयासाठी भांडायचं नाही. वरचे 10 पण देऊ नको म्हणायचं. कळलं? पण आता नाही, त्याला नंतर न बघू आपण काय करायचं. ठीक आहे? या 2 दिवसामध्ये कुणाशी वादावादी वगैरे काही करायचं नाही. समजलं? कारण एकदा तुमच्या बॉडीमध्ये रश झालेला ॲड्रेनालिन याला नॉर्मल पातळीवरती यायला साधारणतः 48 तास जातात. कळलं? किती जातात? 48 तास म्हणजे किती जातात? साधारणतः 2 दिवस जातात. समजलं? त्याच्यामुळे हे 2 दिवस पुढचं कोणाशी भांडण काढायचं नाही. आता मुद्दामून काही आयुष्यात माणसं अशी असतात की जे काढतात भांडण. कळलं? त्यांना सुद्धा ठीक आहे म्हणायचं, तुमचंच बरोबर. ठीक आहे? तो जरी म्हणला की हिमालयाच्या वरतून नद्या बाहेर पडतायत, तरी पण त्याला काय म्हणायचं? हो. कळलं? किंवा अजून काही जरी त्यानं सांगितलं तरी पण जगात न पटणारी जरी गोष्ट सांगितली असली तरी पण त्यानं काय सांगायचं? होच म्हणायचं. ठीक आहे? तो म्हटलं की आता गाड्या ज्या आहेत आपल्या पाण्यावरती चालायला सुरुवात झाली तरी पण म्हणायचं हो. ठीक आहे? आपण पेपर झाला की गाडी घ्यायला जाऊ आणि बघायला पण जाऊ. समजलं? सो वादावादीत पडायचं नाही. ना घरी पडायचंय, ना मोबाईल. शक्यतो हे 2-3 दिवस जरा कमी वापरला तरी चालेल. कळलं? त्याच्यानं आपलं काही एवढं अडणार नाहीये. 2 दिवसानं जर का एखादा आपल्या आयुष्यात थांबत नसेल तर त्याला मग ठेवण्यात पण काय अर्थ नाहीये. कळलं? त्याच्यामुळे 2 दिवस तरी आपल्यासाठी कड मारू शकतं. नंतर ना म्हणायचं काय करायचं ते कर, पण आता 2 दिवस माझा मला वेळ दे. ठीक आहे? आणि हा स्वतःला कंपल्सरी वेळ द्यायचा. कळलं? समजलं? पेपर आलाय, आपल्याला बेल चालू झाली की मग पेपर फोडायचा. कळलं? तोपर्यंत जर का वाकडा तिकडा करून जर का आपल्याला बघता आला, ठीक आहे, तर बघायचं. आता तो पण बघत असताना काय करायचं, थोडंसं पेपर जो आहे तो असा फोल्ड करायचा, सील फोडायचं नाही. कारण जर का कधी कंप्लेंट झाली तुमच्यावरती, ठीक आहे, किंवा जर का तुमच्या हॉलची जर का कंप्लेंट झाली तर अख्ख्या हॉलचा सीसीटीव्ही जो आहे तो पूर्ण 1 तासाचा चेक केला जातो. समजलं? मग त्याच्यामध्ये आपल्याकडनं नको ती चूक घडली आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी डिस्क्वालिफाय केलं जाते. असल्यातली काही भानगड करायची नाही.
समजलं? सो जर का पेपर आपण असं थोडासा फोल्ड केला किंवा त्याचे आपण त्याला गुंडाळला तर त्याच्यामध्ये जे आहे ते एखादा क्वेश्चन आपल्याला दिसत असतो. ठीक आहे, मग एक दोन गणितं दिसली तर ते पटकन सोडवून घ्यायची. कळलं? पण गणित जे आहे ते कंपल्सरी ही शेवटावरती ठेवायचे, ते लक्षात ठेवायचं. कळलं? आपण जे त्या ठिकाणी पेपर जो आहे तो आपण डिवाइड करणार, तो 40 आणि 20च्या पॅटर्न मध्ये डिवाइड करणार. कळलं? 40 आणि 20. ठीक आहे, 40 आणि 20 काय आहे तर 40 मिनिटं आणि 20 मिनिटं. कळलं? आपल्याला टोटल किती मिनिटाचा पेपर असणार आहे? 60ला जे आहे ते आपण 40 आणि 20 मध्ये डिवाइड केलेलं आहे. समजलं? आता 40 मिनिटं जे आहे ती कशाला द्यायची तर कंपल्सरी ही जी आहे ते आपल्याला कशाला द्यायचे? जीएस ला द्यायचे. ठीक आहे, तर जी 20 मिनिटं असतील हे कशाला देणार आहे आपण? मॅथ्स आणि रिझनिंगला देणार आहे. कळलं? आणि हे कंपल्सरी करायचं, लक्षात ठेवायचं. कळलं? आता सुरुवातीला पेपर हातात आलाय त्यावेळेला आपल्याकडे जे 2-3 मिनिटं आधी आहेत त्यात जर समजा एक दोन गणित आपल्याला सोडवायला मिळालं तर सोडून ठेवायचं. कळलं? पण आता गणित सोपी दिसत आहेत आणि मी सुरुवात आता मॅथ्स अँड रिझनिंग पासून करतोय असला येडापणा करायचा नाही, कारण एखादं तरी त्याच्यामध्ये गणित असं असतं की जे आपल्याला गोंधळून टाकतं आणि मग ते आपण इगोवरती घेत असतो. समजलं? असलं इगोवरती घ्यायचं काही काम करायचं नाही, कारण पेपरला जर तुम्ही इगोवरती घेतलात तर पेपर पण तुम्हाला इगोवरती घेतो आणि मेरिटमध्ये आपण दिसत नाही. कळलं? कारण अल्टिमेटली आपल्याला 100 पैकी 100 काढायचे का? नाही. आपलं टार्गेट काय आहे? प्री म्हणजे चाळणी परीक्षा आहे की जिथं आपल्याला चांगली चांगली पोरं मेन्ससाठी टाकायची आहेत की ज्यांचं खरं कॅलिबर आपल्याला चेक करायचं. समजलं? सो जस्ट आपल्याला या चाळणी परीक्षेतून वरती यायचं आहे. सो क्वालिफाईंग मार्क आपल्याला हवे आहेत. आपल्याला 100 पैकी 100 नको आहे किंवा आउट ऑफ मार्क नको आहेत, हे डोक्यात ठेवायचं. समजलं? सो कंपल्सरी 20 मिनिट आपण कुणाला टाकल्यात? मॅथ्स आणि रिझनिंगला. ठीक आहे, 40 मिनिटं जे आहेत ते आपण कुणाला टाकलेले आहेत आता? जीएसला. आता जीएस मध्ये जे आहे ते क्वेश्चन किती असणार आहेत आपल्याला? 80. कळलं? आता 80 क्वेश्चन 40 मिनिटं, त्याचा अर्थ एका मिनिटाला किती क्वेश्चन सुटले पाहिजेत? 2 क्वेश्चन. ठीक आहे, कंपल्सरी उद्या सगळ्यांनी किंवा एक्झामच्या दिवशी सगळ्यांनी वॉच घेऊन जायचं. कळलं? आता वॉच जे आहे ते आपलं अॅनालॉग असावं, नाहीतर तिथे गेल्यानंतर स्मार्ट वॉच असेल तर आतमध्ये एंट्री दिली जात नाही. सो अॅनालॉग वॉच जे आहे ते कंपल्सरी घेऊन जायचं. ठीक आहे, आणि हे नाही करायचं की बाबा तिथे गेल्यानंतर मग एक्झामिनरचं असेल त्याचं बघतो हे ते असलं काही नाही, स्वतःचं घ्यायचं. कळलं? अगदी 100 पासून वॉच मिळतात, जर नसेल तर 100 रुपयाचं घेतलं, एक दिवस चाललं तरी पण आपलं 100 रुपये फिटलं. समजलं? मग पहिल्या 5 मिनिटांमध्ये जे आहे ते वॉचमध्ये बघायचं आपले क्वेश्चन किती सोडवून झाले पाहिजेत? 10. कळलं? दर 5 मिनिटाला जे आहे ते आता काय करायचं? वॉच बघत राहायचं आपल्याला. समजलं? सो 5 मिनिटाला आपले क्वेश्चन किती झाले पाहिजेत? 10 क्वेश्चन. ठीक आहे, पुढच्या 10 मिनिटाला जे आहे ते क्वेश्चन किती झाले पाहिजेत आपले? 20. 15ला किती झाले पाहिजेत? 30. 20 मिनिटाला जे आहे ते क्वेश्चन किती झाले पाहिजेत आपल्याकडनं? 40 क्वेश्चन. ठीक आहे, त्याच्यानंतर 25 मिनिटाला जे आहे ते क्वेश्चन किती झाले पाहिजेत आपल्याकडनं? 50 क्वेश्चन झाले पाहिजे. समजलं? आणि याच स्पीडनं जे आहे ते पळत राहायचं आहे. कळलं? समजलं का? ठीक आहे, आता याच्यात पण एखाद्याची शंका असते की सर अटेम्प्ट जो आहे तो मग आम्ही 70-80 मारू का? नाही चालत. कळलं? अटेम्प्ट 70-80 घेऊन चालत नाही. आपल्याला अटेम्प्ट जो आहे तो कंपल्सरी 90च्या वरती घेऊन जायचं. कळलं? आणि त्याच्यासाठी हे सगळं पळणं चाललेलं आहे. आता मग बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती असते की सर निगेटिव्ह गेलं तर काय करायचं? कळलं? आता निगेटिव्ह किती आहे आपल्याला? 1/4. ठीक आहे, आता 1/4 म्हटलं तर त्याच्यामध्ये जर का समजा तुमचे 4 क्वेश्चन चुकले तर एका क्वेश्चनचे मार्क जे आहे ते काय जाणार आहे? तुमचे मायनस मध्ये जाणार आहे. कळलं? एवढं तरी घाण नशीब नाही की 4चे 4 गोळे भरले आणि सगळ्याच्या सगळे चुकले. एखादा तरी बरोबर लागेल. ठीक आहे, एक बरोबर लागला तर त्याच्यामध्ये आपल्याला किती झालं? मग 3 प्रश्नाचे किती गेले? 0.75. ठीक आहे, 0.75 गेला याचा अर्थ 0.25 जे आहेत आपण काय आहे? प्लस मध्ये आहोत, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आता म्हणणार 0.25 एवढं काय महत्व आहे? एखाद्याची प्री 0.25 न उडलेली असते त्याला विचारायचं 0.25 महत्व काय असतं? समजलं? सो जिकडून तिकडून जिथूनही आपल्याला मिळतील तिथून आपल्याला 0.25 तर 0.25 का होईना पण आपल्याला घेऊन यायचं. कळलं? कारण छोट्या छोट्यानं जे आहेत आपला समुद्र भरणार आहे, हे लक्षात ठेवायचं. कळलं? सो कुठलाही चान्स मिस करायचा नाही. कळतंय? समजतंय? ठीक आहे, आणि तुम्हाला ते गोळे कसे भरायचे, अननोन क्वेश्चन कसे सोडवायचे, मला वाटतं हे आपण हिस्ट्रीचं जे पहिलं लेक्चर टाकलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जाऊन बघा ते जर बघितलं नसेल तर. कळलं? सो त्याच्यामध्ये जे आहेत त्या ज्या गोष्टी असतील की कशा पद्धतीनं तो पेपर टॅकल केला पाहिजे. ठीक आहे, एक 2-3 त्याच्यामध्ये गोष्टी तुम्हाला सांगून दिलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये व्यवस्थित जायचं, त्या बघायच्या आणि त्या अप्लाय करायच्या पेपरमध्ये, त्या अप्लाय होतात. कळलं? समजलं? मी सांगितलं त्याच्यामध्ये पेपरमध्ये कुठं फसवलं जातं, कुठल्या सेंटेन्समध्ये जास्त करून शक्यतो चुका ठेवल्या जातात. ठीक आहे, किंवा ज्या वेळेला सेंटेन्सेस आपल्याला बरोबर विचारलं जातात त्यावेळेला त्या प्रश्नाला कसं सोडवायचं आहे,
चुकीचं विचारलं जातं त्यावेळेला त्या प्रश्नाला कसं सोडवायचं आहे ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. समजलं? ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे साधारणतः आपण 25 किंवा 30 मिनिटावरती आल्यानंतर जे आहे ते थोडंसं एखाद मिनिट जे आहे, एखाद मिनिट म्हणण्यापेक्षा थोडंसं थांबायचं, एखादा घोट पाणी प्यायचं, ठीक आहे, आणि थोडंसं स्वतःला रिलॅक्स करायचं. तर रिलॅक्स करायचं म्हणजे 5 मिनिटं पेपर बघायचं नाही अशातली भानगड नाही. जस्ट काय करायचं, थोडंसं पाणी प्यायचं. कळलं? आता पाणी पिल्यानं काय होतं की जे तुम्ही आता रश करत आलेला आहात तेवढं थोडंसं आपण काय झालोय आता पुन्हा स्टेबल झालोय आणि पुन्हा त्या ठिकाणी जे काय आता पुढचे प्रश्न येणार आहेत त्यांना आपण सॉल्व्ह करायला जाणार आहे. कळलं? पेपरमध्ये लक्षात ठेवायचं की आपल्याला विषय किती आहेत? 7 विषयांपैकी तिथं तुम्हाला साधारणतः 3 एक विषय जे आहेत ते डिफिकल्टी लेवलला नेऊन ठेवलेले असतात. कळलं? आणि 4 एक विषय कसे असतात तुम्हाला इझी असतात. कळलं? मग त्याच्यामध्ये एखाद्या विषयावरनं त्या पेपरला जज करायला जायचं नाही. समजलं? कळलं? आणि कंबाईनला मुळात जज करायला टाइमच नसतो आपल्याला. कळलं? कारण ज्या वेळेला सुरुवातीची बेल झालेली असते आणि शेवटची बेल असं वाटतं की आताच तर पहिली बेल झाली होती. ठीक आहे, ही इथपर्यंत कधी पोहोचलोय आपण. समजलं? सो आपल्याकडे एवढा वेळ नाहीये की आपण त्याच्यामध्ये पेपर जज करत बसू की हा सोपा आहे की अवघड आहे. 1 क्वेश्चन ऍट अ टाइम या पॉलिसीने पुढे जायचं. कळलं? नाहीतर मग कधी कधी होतं काय की समजा एक 4 प्रश्नाला जे आहे ते आपलं उत्तर एक लागत गेलंय. ठीक आहे, आणि 5व्याचं पण उत्तर आपल्याला एकच कळतंय. ठीक आहे, मग 5व्याचं उत्तर भरताना आपलं थोडंसं मन जे आहे ते असं घाबरतं की आता ह्याचं भरू का नको आता. कळलं? कारण एवढं 5 तर एक सलग थोडी असू शकतात. ठीक आहे, असं मनामध्ये कुठंतरी येतं. ठीक आहे, आणि पुन्हा आपण याला काय म्हणणार आहे? शल्यवृत्ती म्हणणार आहे. कळलं? असं काही नाहीये. आयोग त्या ठिकाणी उत्तर देत असताना अगदी आपल्याला त्याच्यामध्ये 7-7, 8-8 सुद्धा जे आहे ते एक ऑप्शन त्याच्यामध्ये आलेला बघायला मिळतो. समजलं? सो हे प्रेजुडाईज जायचं नाही की एकच ऑप्शन त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. कळलं? समजलं? म्हणजे ज्या चुका इथून पाठीमागं त्या ठिकाणी पोरांकडनं झाल्या त्या तुम्हाला सांगतोय हे आपल्याकडनं होता कामा नाही. समजलं? कळलं? अशा बिनकामाचे डाऊट घेत बसायचं नाही. ठीक. पुढं आता ज्या वेळेला हे तुमचं जे आहे ते सगळं 40 मिनिटांमध्ये आपलं जे आहे ते क्वेश्चन किती उरकणार आहे आपण 80, म्हणजे इथं तुमचा जीएस संपला. कळलं? आता जीएस संपला त्याच्यामध्ये आपल्याला मार्किंगसाठी जे आहे ते आपल्याला माहिती आहे की कोण आपल्याला जास्त मदत करतं? पॉलिटी. ठीक आहे, आपल्याला इकॉनॉमिक्स खूप छान मदत करतं. ठीक आहे, अजून जॉग्राफी, हिस्ट्री आजकाल जास्त मदत करते. ठीक आहे, सायन्स मी सांगितलं होतं की आला तर आपल्या टप्प्यातला आहे, नाहीतर हा गेम करेल. समजलं? आणि तुमचं असणारं जे काही तिथं सायन्स असेल हे सायन्स जे आहे हे सायन्स लक्षात ठेवायचं, जे बेसिकचे प्रश्न येतील हे सोडायचे नाही. कळलं? समजलं का? ठीक आहे, आणि घाई गडबडीत जर समजा हे सगळं सोडवत असताना एखादा गोळा जर का आपला मिस झाला, खालचा वर किंवा वरचा खाली झाला, तरी पण जास्त डोक्याला टेन्शन घेत बसायचं नाही. कारण एका प्रश्नावरती पुन्हा आपलं सगळं ठरणार नाहीये. आपल्याकडे अजून 99 राहिलेले आहे. कळलं? त्यातनं आपण ओढून निघू. कळलं? कारण हे होतं जर का कधी समजा पहिल्या 10 मध्येच आपण गोळा मारायला चुकलो आणि गोळा मारायला चुकल्यानंतर मग आता होतं की तेच डोक्यात फिरत राहते की मी एक प्रश्न चुकलेलो आहे माझा. कळलं? आणि तुमचं शिफ्टिंग जे आहे ते पुढच्या प्रश्नावरती होत चाललेलं असतं. कळलं? पण याच्यामुळे होतं काय की पाठीमागचा प्रश्न डोक्यात आहे, पुढच्याचं उत्तर मारत असताना आपल्याला तेवढं धाडस लागत नाही किंवा येणारं उत्तर सुद्धा आपण काय करतो तिथं चुकून बसत असतो. हे लक्षात ठेवायचं. कळलं? समजलं? सो एखादी चूक झाली जास्त विचार करत बसायचं नाही. ठीक आहे, ते अगदी माझ्याकडनं सुद्धा तशी चूक होऊ शकते. कळलं? कारण तेवढं स्पीड आपण पकडलेलं असतं. अर्ध्या मिनिटामध्ये तो प्रश्न वाचायचा पण आहे, गोळा पण भरायचा आहे आणि पुढे पण जायचं आहे. समजलं? ठीक. आता याच्या पुढे ज्यावेळेला आपण येऊ 20 मिनिटाचं ज्यावेळेला गणित राहतंय त्याला आपल्याकडे कोण राहिलं आता? मॅथ्स अँड रिझनिंग. ठीक आहे, आता मॅथ्स अँड रिझनिंग टार्गेट नाही ठेवायचं की 20च्या 20 सोडवायचे. ठीक आहे, माझं टार्गेट काय असलं पाहिजे? इथं मला 15+ जायचं. ठीक आहे, म्हणजे 15+ गणित काय करायचे आहेत मला सोडवायची आहे. कळलं? म्हणजे मगाशी जे आपल्यावरती टेन्शन आलं होतं की 20 मिनिटांमध्ये शेवटचं काय करायचं मला आता 20 गणित सोडवायचे आहे. म्हणजे मिनिटाला किती गणित सोडवायचं? एक. कळलं? आता हे पण थोडंसं जे आहे ते आता शेवटच्या पेपरच्या टप्प्यामध्ये आपण ज्याला जातो त्याला आपला ब्रेन जो आहे तो हळूहळू काय होत असतो, पुन्हा जास्त रश होत असतो. ठीक आहे, आणि येणारं सुद्धा आपल्याला जमत नसतं. कळलं? एक्झाम दिली असेल त्यांना हे चांगलं कळलं असेल. ठीक आहे, की शेवटावरती इतकं स्पीड लागलेलं असतं की आपल्याला ते समजत नाही की आपण करतोय काय. कळलं? सो पुन्हा डोक्याला थोडंसं शांत करायचं, स्वतःला शांत हो म्हणायचं आणि 20 मिनिटांमध्ये आता मला गणित किती सोडवायचे? 15. कळलं? कारण 16+ स्कोर गेला तुमचा गणितामध्ये किंवा मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये तर मोस्ट चान्स आहेत की तुम्ही प्री क्वालिफाय होणार आहात. समजलं? कळलं? कारण एक मेजर चंक जो आहे तो तुम्ही एक साथ घेऊन आलेला आहे. 20 पैकी किती घेऊन आलोय आपण? 16 घेऊन आलेलो आहे. कळलं? जर आपल्याकडनं 15 सुटली तर समजून जायचं की आपण आता खूप जास्त जवळ आलेलो आहे आपण प्रिलियम क्वालिफाय होण्याच्या.
कळलं? मग 20 मिनिटात 15 सुटत नाहीत का आपल्याला? आजपर्यंत आपण एवढंच केलंय. कळलं? आजपर्यंत मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस केलंय, त्याच्यावरतीच थोडा फोकस करा. त्यात पण सुरुवातीला काय घ्या, रिझनिंग घ्या. रिझनिंग मध्ये पण जे सेटिंग अरेंजमेंट वगैरे असतं ते जमलं तर ठीक, नाही त्याला सोडून द्या. कळलं? मॅथ्स मधले पण असे एक 5-6 गणित टार्गेट करा की जी इझी इझी कॅटेगरीतले आलेले असतील. कळलं? मग त्याच्यामध्ये काय येतं, तर तुम्हाला जे आहे ते सरासरीवरती एखादं तरी असतंच, वयवारीवरती एखादं तरी असतं, काळकाम वगैरे जे आहे ते एखादं तरी असतंच. कळलं? मग असली जी सोपी सोपी गणित आहेत किंवा एलसीएम एचसीएफ वरती जे आहे ते एखादं तरी आपल्या गणित असतंच. ठीक आहे? मग असले जे छोटे छोटे टॉपिक आहेत की ज्याच्यातनं कायमस्वरूपी आपल्याला प्रश्न आलेले आहेत, याला टार्गेट करायचे. समजलं? ठीक आहे? आणि प्रत्येक गणिताला पण त्या ठिकाणी मॅक्झिमम टाइम मी जो देणार आहे, हा किती देणार आहे? 1 मिनिट. याच्या पलीकडे मी देणार नाही. समजलं? मग भले त्या ठिकाणी ते गणित जे आहे ते कितीही सोपं वाटू दे, पण आपल्याला टाइम द्यायचा नाहीये. बिनकामावरती इगोवरती घ्यायचं नाही, याला आता एवढा वेळ दिलाय तर मी आता याला सोडवणारच आहे. समजलं? सो हा वेळ जो आहे तो आपल्याला तिथं जास्त बिनकामाचा फुकट घालवायचा नाही. समजलं? कळलं? जमेल एवढं? जमणार आहे. ठीक आहे? हे इझी असतं, कारण 20 मिनिटात 15 गणित सोडवत नाही तर मग आपण आजपर्यंत केलं काय? कळलं? समजलं? सो आणि समजा जर का चुकून अवघड आलंच, कळलं? जसं ते तुम्हाला अवघड गेलंय तसं अख्ख्या दुनियेला अवघड गेलं असणार आहे. सो ते तर डिसाइडिंग फॅक्टर नसणार आहे मग. कळलं? कारण शेवटी अल्टिमेटली काय आहे? कॉम्पिटिशन आहे. कळलं? इथं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या असणाऱ्या कॉम्पिटिशनवरती डिसाईड होतील, हे लक्षात ठेवायचं. समजलं? सो ओव्हरऑल पेपर बद्दलचं जे आपल्याला करायचं आहे ते एका तासामध्ये आपण या पद्धतीने याला सगळं मॅनेज करत जाणार आहे. ठीक आहे? मग आता पहिली गोष्ट की या असणाऱ्या जीएस मध्ये जे आहे ते कुठला विषय आपल्याला पहिल्यांदा घ्यायचा. कळलं? मग सुरुवातच आपली कशाने झालेली असते? चालू घडामोडी. कळलं? कदातरी कधीच ते जे आहे ते सुरुवातीला पडलं. ठीक आहे? आणि पाठीमागच्या एक 4 एक्झाम मधलं चालू घडामोडी बघता असं आपल्याला ते वाटतं की हे न वाचलेलंच बरं. कळलं? कारण वाचलेल्यातलं काही येत नाहीये. समजलं? मग त्याला आपण पहिल्यांदा घेणार आहोत का? आणि घेतलं तर मग त्याला त्या ठिकाणी तेवढ्याच धाडसानं सामोरं जायचं. कळलं? म्हणजे माझ्यासारखा माणूस तर मग त्याला कोण बी येऊ दे, आपल्याला ते सुरुवात आपली जिथनं आहे तिथनंच होती. ठीक आहे? मग चालू घडामोडी वाचणं हे आपल्या तरी जास्त तत्वात बसत नाही. ठीक आहे? त्याला एक लिमिटेड टाइम द्यायचा असतो, त्याच्यापेक्षा जास्त टाइम द्यायचा नाही. पण माझ्यासारखा माणूस तिथं थोडेसे धाडसानं गोळे भरतो. कळलं? आणि तिथं मला चांगले मार्क येतात. आता हे सगळ्यांबाबत होईल असं होणार नाही. समजलं? मग जर तुम्हाला ते नाही जमत आहे, तर मग दुसरा एखादा विषय जो आहे, जो तुमचा चांगला आहे, तो थोडासा तिथं घ्या मग. कळलं? पॉलिटी बऱ्यापैकी सगळ्यांचं चांगलं असतं. कळलं? मग पॉलिटीला घ्या. ठीक आहे? आता पॉलिटीला पण थोडंसं राज्यसेवा लेवलला क्वेश्चन चाललेले आहेत. ते पण थोडंसं आता बॅक ऑफ द माइंड असू द्या. कळलं? आणि पॉलिटीमध्ये एक गोष्ट आपल्याला माहित असते की ऑल ऑफ द अबव्ह हे शक्यतो पॉलिटीमध्ये नसतं. कळलं? आणि चुकवलेलं विधान जे आहे ते हे शक्यतो कुठे लपवलेलं असतं? खालच्या सेंटेन्समध्ये लपवलेलं प्रमाण जे आहे ते आपल्याला जास्त बघायला मिळतं. कळलं? म्हणजे अगदी मेन्सचे पेपर काढून बघा, त्याच्यामध्ये नागरिकत्वाचं जे इयर आहे ते चुकवलंय. कळलं? कलम 20 दिलं होतं, त्यातलं एक्सपोस्ट फॅक्टरचं जे आहे ते विधान चुकवलं होतं, ते पण 3 नंबरला होतं. चला, आता तसंच असेल असं नाही, पण हे 3 नंबरचं का विधान सांगतोय? कारण क्वेश्चन जो आहे तो उलटा वाचायला चालू करायचा. कळलं? यानं काय होतं? टाइम वाचतो. कळलं? कारण आपल्याला माहिती आहे चुका असतील तर त्या कुठं आहेत? खाली आहेत. जर पटकन कळतंय की मला 3 नंबरचं सेंटेन्स चुकीचं आहे, खालच्या ऑप्शन मधलं 3 नंबरचं जे आहे ते सगळे उडवायचे आणि ते गोळा भरून रिकाम व्हायचं. अख्खा वरचं वाचत बसायचं नाही. समजलं? कळलं का? ठीक आहे? म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी एखादा प्रश्न घेतला आणि तो जर का समजा प्रश्न काहीतरी विधान 1 मध्ये आहे, ठीक आहे, पुन्हा विधान 2 जे आहे ते काहीतरी दिलेलं आहे, 3 विधान जे आहे ते काहीतरी दिलेलं आहे, आणि पुन्हा ऑप्शन ए मध्ये जे आहे ते 1 आणि 3 दिलं. ठीक आहे? ऑप्शन 2 मध्ये जे आहे ते पुन्हा 2 आणि 3 दिलेलं आहे. ठीक आहे? ऑप्शन 3 मध्ये पुन्हा ऑल ऑफ द अबव्ह दिलाय. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर ऑप्शन 4 मध्ये पुन्हा 1 आणि 2 दिलेलं आहे. समजलं? आता ज्या वेळेला आणि वरती विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणतं बरोबर आहे. समजलं? आता याच्यामध्ये ज्याला मी क्वेश्चन उलटा वाचायला चालू करतोय त्याला आता काय झालं, मला 3 नंबरचं विधान जे आहे ते चुकीचं दिसलं. कळलं? आता जर चुकीचं दिसलं याचा अर्थ मला विचारलंय काय बरोबर कोणतं आहे. ठीक आहे? 3 नंबरचं मी काय केलं इथं चुकीचं केलंय. ठीक आहे? आता 3 नंबर काढा, हा ऑप्शन गेला, हा गेला, हा गेला. ठीक आहे? राहिलं काय? चौथा. आता पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट वाचत बसणार आहे का? मग हे वाचत बसायचं नाही, घरी आल्यानंतर वाचा, ते वाचायचं आहे. कळलं? समजलं का? ठीक आहे? आणि शक्यतो प्रश्न जे आहे ते कसे जायचं, उलटे वाचत जायचं. कळलं? याचा वापर करा, तुम्हाला निश्चित फायदा होईल. पेपर कव्हर करायला आपल्याला याचा फायदा 100% होईल. समजलं? कळलं? जोड्या जुळवत असताना पण समजा एखादी जोडी जुळते आणि त्याच्यावरून उत्तर निघतंय, तर बिनकामाचं मग बाकीच्या 3 जुळवत बसायचं नाही.
कळलं? म्हणजे समजा 3ची जोडी काहीतरी 4 आहे, ठीक आहे, आणि हे फक्त त्या असणाऱ्या ऑप्शनमध्ये एकच ऑप्शनमध्ये आहे, ठीक आहे. तर मग बाकीच्या बिनकामाच्या मग आता ह्याचं हे लागतंय का, याचं हे लागतंय का, याचं हे लागतंय का, हे घरी आल्यानंतर करायचं. कळलं? हे तिथं आपल्याला टाइम एवढा नाहीये. समजलं? कळलं का? ठीक आहे. सो काही या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला पेपरला पाळाव्या लागतात, ठीक आहे. तर आणि तरच आपल्याकडनं पेपर कव्हर होतो हे लक्षात ठेवायचं. कळलं? जो 70-72 काढतो आणि जो पाठीमागे 40-50 वरती राहतो, या दोघांमध्ये फरक काय असतो? पेपर एक्झिक्युशन जे आहे ते त्यांचं चांगलं असतं, जे 70-72 काढतात. पेपर एक्झिक्युशन त्यांचं चांगलं नसतं, ते 40-50 मध्ये अडकून राहतात. चला, आता पेपर एक्झिक्युशन याचा अर्थ या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. कळलं? पुस्तकं सगळ्यांनी एकच वाचल्यात. आपण पुस्तकं जे आहे ते पॉलिटीला सगळ्यांनी एकच रेफरन्स यूज केलाय. पॉलिटीमध्ये जे आहे ते संविधान बनलं कसं, हे कुठलं जरी पुस्तक तुम्ही आणलं तरी त्यातला डाटा एकच आहे. समजलं? तो काय बदलणार नाही. कळलं? किंवा संविधानात कलम किती आहेत हे तेवढीच राहणार आहेत. प्रत्येक पुस्तक तेच सांगणार आहे. मी सगळ्यांनी ते वाचलेलं आहे. कळलं? मग तरी पण काहीच पोरं पास होतात. याचं कारण काय आहे? की ज्यांना तो 1 तास जिंकता आला, ती पोरं त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये दिसतात. ज्यांना जमलं नाही ती पोरं बाहेर असतात. कळलं? समजलं? सो तो 1 तास जो आहे तो प्रॉपर हँडल करायचा. समजलं? 2 गोष्टी सांगितल्या, की क्वेश्चन जो आहे तो कुठून वाचायचा, खालून वाचायला चालू करायचं, ठीक आहे. जोड्या जुळत असताना एखादी जोडी जुळली तर काय करायचं, सोडून द्यायचं. डायरेक्ट जे आहे ते पुढचा क्वेश्चन जो आहे तो डील करायचा. समजलं? कळलं का? ठीक आहे. शक्यतो जे त्या ठिकाणी आपल्याला सेंटेन्सेस त्या ठिकाणी जास्त इन्फॉर्मेशन देत असतात ते त्याचे आन्सर असतात हे आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. निगेटिव्ह सेन्स देणारे जे काही तिथं स्टेटमेंट असतात ते कसे असतात, त्याच्यामध्ये चुकीचे असतात, ठीक आहे. हे आपल्याला त्याच्यामध्ये माहित आहे. कळलं? सो एखादं विधान म्हणजे तिथं निगेटिव्ह सेन्स देत आहे, ठीक आहे, किंवा एकमेकाला कॉन्ट्रास्ट करणारी स्टेटमेंट आली तर उत्तर नेहमी त्या दोघांपैकी एक असतं, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. कळलं? ठीक आहे. किंवा प्रश्न असे येतात की काहीतरी विधान दिलेलं असतं आणि त्याचं असणारं आर हे स्पष्टीकरण दिलेलं असतं, ठीक आहे. आणि मग खाली ऑप्शन मध्ये दिलेलं असतं की विधान ए जे आहे त्याचं आर हे स्पष्टीकरण आहे, ठीक आहे. दुसरं असतं विधान एचं आर स्पष्टीकरण नाही. शक्यतो अशा प्रश्नांमध्ये काय असतं, उत्तर हे नेहमी विधान अचं आर हे काय आहे, स्पष्टीकरण आहे, असंच उत्तर आपल्याला आजपर्यंत मॅक्सिमम बघायला मिळालेली आहे, ठीक आहे. सो कन्फ्युज झालं तर काय घेऊन जायचं, पॉझिटिव्ह वाला घेऊन जायचं, निगेटिव्ह वाल्याला जास्त हात लावायचं नाही. समजलं? कळलं? कळतंय का? सो अशा पद्धतीने जर आपण गेलो तर त्या ठिकाणी पेपर जो आहे तो आपल्याला जास्त डिफिकल्ट वाटत नाही. समजलं? कळलं? आणि शेवटी आपण ठरवलंय 20 मिनिटं 100% आपण कोणाला देणार आहे काढून, मॅथ्स अँड रिझनिंगला देणार आहे. कळलं? कारण जर का प्री पास व्हायचं आहे तर त्याची चावी कोणाकडे आहे, मॅथ्स अँड रिझनिंगकडे आहे. कळलं? कारण मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये जर का आपण त्या ठिकाणी 15+ गेलो तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की आपण 80% ही लढाई जिंकलेली आहे. कळलं? आणि आपण टाइम किती ठेवला शेवटी मग 20 मिनिट, आणि 20 मिनिटं जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला गणित किती सोडवायचे, 15. कळलं? आता हे टेन्शन वाटतंय का? नाहीये, ठीक आहे. ऑलरेडी आपण त्याला 20 मिनिटं ठेवलेली आहेत. कळलं? जे असं टेन्शन आलंय की म्हणजे 40 मिनिटांमध्ये 80 सुटणार नाहीत आमच्याकडनं, पळायचं पर्याय नाही, कारण आपलं आता वाचन तेवढं चांगलं झालेलं आहे, ठीक आहे. सो मग तेवढं स्पीडअप करायचं आणि कंबाईनला शक्यतो सेकंड राऊंड घ्यायला कोणी यायचं नाही. म्हणजे तुम्ही किती जरी मनात इथं ठरवून गेलात तुम्ही सेकंड राऊंडला ते सोडवेल तर ते सेकंड राऊंड घडी आल्यानंतर होत. कळलं? सो त्याच्यामुळं दुसरा राऊंड इथं ठेवायचा नाही. जे काय असेल ते पहिल्या फटक्यात मारलं तर ठीक, तर ते व्यवस्थित होणार आहे, नाहीतर मग ते सोडून द्यायचं. कळलं? पण आपण ठरवलेलं आहे आपला अटेम्प्ट कितीच्या वरती पाहिजे. माझा ऐकाल तर मी तर 100 पैकी 100 घ्या असं सांगत असतो काय, ठीक आहे. आणि हे कायमस्वरूपी सांगत असतो आपण, कारण तो गोळा जो आहे तो आपण सांगितले की जर समजा त्याच्यामध्ये 4 गोळे भरतोय आपण, ठीक आहे, तर त्यातलं एवढं पण आपलं नशीब घाण नाहीये की आपले 4चे 4 चुकणार आहेत. कळलं? एखादा तरी त्याच्यामध्ये आपला राईट लागणार आहे. समजलं? आणि आपण काय बिन अभ्यास करता एक्झामला जाणार नाहीये, आपण काहीतरी वाचून चाललोय. कळलं? काहीतरी लॉजिक आपल्याला तिथं लागणार आहे, ठीक आहे. जे पण तुम्हाला तिथं लॉजिक आता लावता येत ते त्याच्यामध्ये लावून टाकायचं. कळलं? कारण ही परीक्षा फक्त नॉलेजची नाहीये, ही परीक्षा तुमचा असणारा तिथला प्रेझेन्स ऑफ माइंड पण बघत असते. काही ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला खुणावत असतात की माझ्याकडे बघ, मी त्याचं उत्तर आहे, ठीक आहे. आणि हे पेपरला आपल्याला त्याच्यामध्ये कळत असतं. समजलं? किंवा कधी असं झालंय का बघा की बाबा आपण जे आहे ते त्या ठिकाणी एखाद वेळेला एखादा प्रश्न बघितला तर आतमधूनच त्या ठिकाणी येत असतं की बाबा याचं उत्तर जे आहे ते 3 नंबर असेल किंवा 2 नंबर असेल, ठीक आहे. सो मनातनं कधीतरी जे आहेत आपल्याला एक इन्स्टिंक्ट येत असते, ठीक आहे. आता आपल्याला वाटतं की हे आपण कधी वाचलेलं पण नाहीये, तरी पण आपल्याला त्याच्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन जे आहे ते वाटत असतं.
कळलं. आता तो वाटतोय तर बिंदास भरायचा, कारण मेंदूवरती जे आहे आपल्या मेंदूनं कधी ना कधी ते वाचलेलं असतं, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट असतं आणि ते तुम्हाला त्यावेळेला रिफ्लेक्ट होत असतं, पण हे आपल्याला त्यावेळेला कळत नाही. समजलं? कळलं का? सो स्वतःच्या मेंदूवरती ट्रस्ट ठेवा. तिथं त्या दिवशी सांगायचं की आपण जो गोळा भरणार आहे तोच उत्तर असणार आहे. कळलं? एवढ्या कॉन्फिडन्सनं गोळे भरायचे, एवढं लक्षात ठेवायचं. कळलं? कॉन्फिडन्स कमी होता कामा नाही, कारण अर्धा गेम इथला कशावरती आहे, तुमच्या कॉन्फिडन्सवरती आहे. समजलं? आणि जर का क्वेश्चन मध्ये बफर झालात की हा मारू का हा मारू, समजून जायचं की तो 100% चुकलाय आपला. कळलं? कारण बफरिंग झालं तर मग मेंदू जो आहे तो तिथं तुम्हाला गंडवतो. कळलं? समजलं? आणि मेंदूला बिनकामाचं आता या 2 दिवसांमध्ये स्ट्रेच करायचं नाही की बाबा आता मला हे आठवतंय का सांग, आता दारिद्र्याच्या कमिट्या होत्या त्यांच्या आकडेवारी मला सांग, ठीक आहे, किंवा पंचवार्षिक योजना होती तिचं मला साल सांग, किंवा या पंचवार्षिक योजनेमध्ये काय होतं हे सांग. हे आता मेंदूला स्ट्रेच करायचं नाही. ठीक आहे. तुमच्यावरती कोणी शंका घेतलेली आवडतं का तुम्हाला? आवडतं का? नाही आवडत ना. मग तो तर मेंदू आहे, ठीक आहे, त्याला आवडेल का? अजिबात आवडत नाही त्याला. समजलं? सो त्याच्यावरती शंका घ्यायची नाही. समजलं? स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवायचा, त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा आणि सांगितलं की जो तो त्या ठिकाणी पहिलं क्लिक देईल तेच उत्तर मारून रिकामा व्हायचं. समजलं? समजलं का? ठीक आहे. सो त्याच्यात जास्त त्याच्यावरती डाऊट घेत बसायचं नाही. डाऊट घेतलात की 100% तो तुम्हाला चुकवणारा आहे. ठीक आहे. सो त्याच्यावरती डाऊट तुम्ही घेऊ नका. कळलं? आणि बिनकामाचं या 2 दिवसामध्ये आता स्ट्रेच करायला जायचं नाही की रात्री मग आता पूर्ण रात्र जागतोय आणि मग मी त्याच्यावरती पूर्ण पॉलिटी आता वाचून काढणार आहे, पूर्ण इकॉनॉमिक्स मी वाचून काढणार आहे, असलं काही करायचं नाही. बस झालं. समजलं? आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे. उद्या जास्तीत जास्त 5-6 वाजेपर्यंत जर तुम्हाला काय वाचायचं आहे तर वाचायचं, ठीक आहे. किंवा वाचत असताना काय करायचं की बाबा ज्या काही फॅक्ट्स असतील, ठीक आहे, आता फॅक्ट कुठल्या, मग पॉलिटिकला काही नावं असतात, काही तारखा असतात, ठीक आहे, इकॉनॉमिक्स मधले काही नावं आहेत, तारखा आहे, हे थोडंसं बघून घ्यायचं. ठीक आहे. आता इतिहासाला तुमच्या असणाऱ्या जॉग्राफीला, आता जॉग्राफीत पण बघत असताना काय बघणार आहे, जाता जाता जनगणना बघा. कळलं? ती जनगणना जे आहे तेवढं त्याच्यातले असणारे फॅक्ट तेवढे बघून जा. कळलं? आता पुन्हा कन्सेप्च्युअल काय वाचायच्या भानगडीत पडायचं नाही. कळलं? समजलंय का? ठीक आहे. आणि आता काही जणांची सवय असते की पेपरला अगदी आज जाईपर्यंत वाचत नसतं. समजलं? हे असलं पण नाही केलेलं कधीही चांगलं असतं. त्या दिवशी सकाळी छानपैकी उठायचं, ठीक आहे, स्वतःला सांगायचं की आपण आज जिंकणार आहोत. ठीक आहे. आपल्या इतका चांगला योद्धा आज या रणभूमीवरती कोणी नाही. कळलं? हसू नका, स्वतःला सांगा जसं की आपण आहे. ठीक आहे. कॉन्फिडन्स आताच राहू द्या. कळलं? ऍटलिस्ट काय नसलं तर माणसाकडे काय असावं, कॉन्फिडन्स असावं. कळलं? समजलं का? ठीक आहे. कारण कॉन्फिडन्स बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला तिथं जिंकून देतो. ठीक आहे. आता याचं बेस्ट एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणारा माणूस कोण होता? चंद्रावरती पहिला पाऊल ठेवणारा माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे. आता नील आर्मस्ट्रॉंग हा जो आहे तो त्याच्या सोबतीनं अजून एक माणूस होता. नाव माहिती आहे? नाव माहिती आहे? म्हणजे कुणालाच आपल्याला हे नाव माहीत नाहीये. पण तो असणारा त्या यानाचा जो आहे तो काय होता? मेन कॅप्टन होता, हे लक्षात ठेवायचं. त्याचं नाव होतं अल्डारिन. कळलं? हा अल्डारिन नावाचा जो आहे तो त्याचा मेन कॅप्टन होता. तर नील आर्मस्ट्रॉंग जो आहे तो कोण होता? त्याचा को कॅप्टन होता, हे लक्षात ठेवायचं. कळलं? आता ज्यावेळेला हे यान तिथं चंद्रावरती उतरल्यानंतर त्या ठिकाणी आर्मीची वगैरे किंवा एअरफोर्सची वगैरे ड्रिल बघितली असते. ठीक आहे. त्यात ज्यावेळेला तुमचा नंबर बोलला जाईल त्यावेळेला तुम्ही पटकन उडी घ्यायची असते. कळलं? म्हणजे पॅराशूट वगैरे ज्यावेळेला पॅराशूट रेजिमेंटचे ते उड्या घेतात, ठीक आहे, त्यावेळेला जसं तुमचा नंबर येईल तसं पटकन तुम्ही उडी घ्यायची, मागचा पुढचा विचार करायचा नाही. कारण तुम्ही लेट झाला तर पाठीमागचे लेट होणार आहेत. ठीक आहे. आणि तेवढ्यात विमान जे आहे ते साधारणतः 2 किलोमीटर पुढे निघून जाईल. ठीक आहे. आणि तुम्ही खाली उतरणार आहात, हे मग एकटेच सैन्याच्या तावडीत धावण्याची शक्यता जास्त आहे. समजलं? त्याच्यामुळे तिथं मायक्रो सेकंदाला सुद्धा महत्व आहे. समजलं? सो फर्स्ट कॉल जे आहे ते काय आला? कॅप्टन फर्स्ट. आता हा जो होता, जो मेन कॅप्टन होता, त्याच्या मनामध्ये कुठेतरी डाऊट आला किंवा जर आता उडी घेतली आणि जर आपण पाऊल ठेवला तर आपण त्या ठिकाणी जळलो तर येणार आहे, आपण माणूस आहे. ठीक आहे. कारण चंद्रावरती पहिल्यांदा आपण उतरलोय. हा, इथं जर 4 माणसं असली आणि त्यांनी जर का समजा हा हू करत आले आणि आपल्याला घेऊन गेले, ठीक आहे, आणि बांधलं कुठेतरी, भाजलं आपल्याला, तर काय करायचं? ठीक आहे. सो त्याच्या मनामध्ये हा कुठं ना कुठं काय झाला असेल, डाऊट आला असेल. ठीक आहे. पण एक माणूस होता की जो स्वतःचा कॉन्फिडन्स घेऊन गेला होता की बाबा झालंय ते झालंय, आता इथपर्यंत पोहोचलोय, परत गेलो तरी ठीक, नाही गेलो तरी ठीक, जगामध्ये नाव राहिलंय आपलं आता. कळलं? सो दुसरा कॉल काय आला? को कॅप्टन नेक्स्ट. ठीक आहे. आता त्यावेळेला उडी कोणी घेतली? नील आर्मस्ट्रॉंग. ठीक आहे.
नील आर्मस्ट्रॉंग जो आहे तो चंद्रावरती उतरला आणि चंद्रावरती पहिला उतरणारा माणूस कोण ठरला? नील आर्मस्ट्रॉंग. मान कोणाचा होता? अल्डारिनचा होता, पण ठरला कोण? नील आर्मस्ट्रॉंग. का? जस्ट बिकॉज ओनली कॉन्फिडन्स. समजलं? कळलं का? सो आपली एक्झाम सुद्धा तीच आहे. जो कॉन्फिडेंटली गोळे भरतो तो पास होतो, जो कॉन्फिडेंटली गोळे भरत नाही त्याचं मात्र आपल्या इथं काही टिकत नाही. आपल्याला अधिकारी कॉन्फिडंट हवे आहेत की नको आहेत? आपल्याला अधिकारी कॉन्फिडंटच हवे आहेत, हे लक्षात ठेवायचं. समजलं? सो जितकं आपण काय केलंय, ट्रस्ट ठेवा, त्या गोष्टी आपल्याला आठवणार आहेत. ठीक आहे, स्वतःवरती डाऊट घेत बसायचं नाही. समजलं? आता जे तुमच्यासाठी मी घेऊन आलो होतो, कोण घेऊन आलोय तुम्हाला? कर्ण घेऊन आलो होतो. ठीक आहे, माझं तसं आवडतं पात्र आहे महाभारतात. कळलं? बऱ्याच जणांचं असेल. ठीक आहे, बिचारे म्हणजे ठीक आहे, त्यानं ज्या साईडला सपोर्ट केला होता ती साईड 100% चुकली होती, याला कोणी नाकारत नाही. त्याला कारण वाईटाला सपोर्ट करणं हे कधीही आपण चांगलं म्हणू शकत नाही. ठीक आहे, पण मित्रत्वाचं खरं उदाहरण सांगितलं जातं की मित्र बरोबर असो किंवा चुकीचा असो, मी त्याच्यासोबत उभा राहिलेलो आहे आणि म्हणून कर्णाला जे आहे ते मैत्रीचं सगळ्यात उत्तम उदाहरण त्याच्यामध्ये सांगितलं जातं. ठीक आहे, अगदी त्याची वचनं पण जे आहे ते आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, की तो किती सत्यवचनी होता. जर एखाद्याला त्यानं वचन दिलं तर दिलं. ठीक आहे, मग शेवटी त्याच्याकडनं काय मागून घेतली होती? कवच कुंडला मागून घेतली होती, की जे त्याच्याकडे सगळ्यात मेन शस्त्र होतं. कळलं? आता ज्या वेळेला हा कर्ण जो आहे हे सगळं युद्ध ठरलं, हे युद्ध ठरल्यानंतर त्या ठिकाणी पांडवांचं आणि कौरवांचं जे आहे ते युद्ध लागलं होतं. ठीक आहे, आता कौरवांच्या बाजूने जे आहे ते त्या ठिकाणी दोघंही हे युद्ध ठरल्यानंतर त्या ठिकाणी श्रीकृष्णाकडे जे आहे ते मदत मागायला गेली होती. कळलं? आता श्रीकृष्णानं दोघांच्या पुढेही अट ठेवली, म्हणजे कौरवांकडून दुर्योधन आला होता, तर पांडवांकडून कोण आलं होतं? अर्जुन. कळलं? आणि श्रीकृष्णानं अट ठेवली की बाबा ठीक आहे, मी या युद्धभूमीमध्ये म्हणजे लढायला तयार आहे, पण तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला नेमकं काय हवं आहे. तुम्हाला निशस्त्र कृष्ण हवा आहे की माझी पूर्ण नारायणी सेना हवी आहे. ठीक आहे, मग आता त्यावेळेला दुर्योधनाने काय चूज केलं? नारायणी सेना. ठीक आहे, तर त्या ठिकाणी जे अर्जुन आहे, अर्जुनानं काय त्या ठिकाणी चूज केलं की मला निशस्त्र कृष्ण सुद्धा चालेल. ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळं अर्जुनाचं सारथ्य करण्यासाठी त्या ठिकाणी कोण बसलं? श्रीकृष्ण बसले. कळलं? आता अर्जुनाकडे एवढा तगडा सारथी आहे जो आपल्याला तिथं रथ चालवणार आहे, तर मग आपल्याला इकडं पण काय पाहिजे? तेवढाच तगडा सारथी पाहिजे. ठीक आहे, मग तो सारथ्य म्हणजे रथाला जो चालवतो त्याला काय म्हटलं जातं? सारथी म्हटलं जातं. ठीक आहे, आणि जो चालवणारा असतो त्याला काय म्हटलं, म्हणजे त्या प्रोसेसला काय म्हटलं जाईल? सारथ्य म्हटलं जाईल. कळलं? मग या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी आता अर्जुनाचा तर सारथी ठरला. कोण ठरलंय? साक्षात भगवान कृष्ण आलेले आहेत. ठीक आहे, तर इकडं मात्र आता कर्ण आहे, एवढा पराक्रमी योद्धा आहे, तर त्याला सुद्धा आपल्याला सारथी कसा दिला पाहिजे? तेवढाच तगडा दिला पाहिजे. ठीक आहे, आता मग त्यावेळेला शल्य राजा जो आहे त्याच्याकडे ही सगळे गेलीत आणि शल्य राजा सुद्धा तितकाच पराक्रमी होता, हे लक्षात ठेवायचं. कळलं? आणि तो तितकाच पराक्रमी होता. मग शल्याकडे ज्यावेळेला हे सगळे गेले, दुर्योधन आणि दुर्योधनाची पूर्ण टीम, त्यावेळेला शल्यानं जे आहे ते एक अट त्यांच्या पुढे पुन्हा ठेवली. कळलं? कारण पहिला सगळा खेळ हा अटीवरती चालायचा, लक्षात ठेवा. कळलं? मग तिथं पोहोचल्यानंतर शल्यानं जी अट ठेवली ती काय ठेवली होती की मी कर्णाचं सारथ्य करायला तयार आहे, पण कर्णाचं सारथ्य करत असताना मला कर्णानं बोलायचं थांबवायचं नाही, मी काही बोलेन. समजलं? आता दुर्योधनाला वाटलं आता बोलणारच तर आहे, असं काय करणार आहे हा. ठीक आहे, पण एवढा चांगला सारथी मिळतोय आपल्याला, मग सारथी जो आहे तो आपण फायनल केला आणि आपण कोणाला ठरवलं? शल्य जो आहे तो कुठं बसणार आहे? कर्णाच्या सारथ्य करायला बसणार आहे. समजलं? पण अट काय ठेवले? मी काहीही बोलेन, मला कर्णानं थांबवायचं नाही. समजलं? आता ज्या दिवशी खऱ्या अर्थानं म्हणजे सगळ्यात मोठं युद्ध झालं होतं या महाभारतातलं, ते 17व्या दिवशी झालं होतं. आणि 17व्या दिवशी कोणाचं युद्ध लागलं होतं? अर्जुन एका साईडला होता, तर एका साईडला कोण होता? कर्ण. समजलं? आणि या युद्धामध्ये मग ज्या वेळेला हे घमासान सगळं चालू झालं, त्यावेळेला आता अर्जुनाचं सारथ्य कोण करत आहे? श्रीकृष्ण आहेत. ठीक आहे, तर कर्णाचं सारथ्य कोण करत आहे? शल्य आहे. ठीक आहे, आता शल्य जसा इकडून कर्ण बाण मारेल तसा म्हणायचा, अरे हे काय बाण मारायचं असतं व्हय. तिकडून अर्जुन जो आहे तो मात्र कसाही बाण मारला तरी पण श्रीकृष्ण काय म्हणायचे? वाह, क्या बात आहे पार्थ, तुम्ही सगळ्यात उत्तम बाण मारलेला आहे. ठीक आहे, पण इकडं किती जरी छान बाण मारला तर काय सांगितलं जातंय? आता तुझ्यामध्ये काय दम नाहीये. समजलं? म्हणजे कर्ण आता 2 युद्ध लढत होता. कुठली? तो अर्जुनासोबत पण युद्ध लढत होता आणि इकडं आता हे बसल्या बसल्या काय करतंय?
कानामध्ये आपल्या काही पण बोलत चाललेलं आहे. समजलं? आणि शेवटी त्या ठिकाणी शेवटपर्यंत शल्य म्हणत राहिला की तुझा इथं तू कितीही चांगला लढ, तुझा काय उपयोग होणार नाही. ठीक आहे, मग थोडं का होईना मनामध्ये काय येणार आहे आपल्या, शंका येणार आहे. समजलं? त्यात कर्णाला जो आहे तो एक शाप होता, परशुरामाने शाप दिला होता म्हणे त्याला. ठीक आहे, मग रणांगणावरती कर्णाचं जे चाक आहे ते चिखलामध्ये रुततं. कळलं? आता तर मात्र कर्णाच्या मनात काय झालं, 100% वाटलं की आता आपलं काही खरं नाही. समजलं? कळलं? आणि हे पूर्ण सगळं करत असताना जे शल्य मनामध्ये तिथं आपण म्हणतो, आजही शल्य हा शब्द कशासाठी वापरला जातो, आपण काहीतरी शंका घेणं, त्याला काय म्हटलं जातं, शल्य म्हटलं जातं. समजलं? म्हणजे कर्ण जो आहे तो हरण्यासारखा नव्हता. कळलं? कारण अर्जुन आणि कर्णामधला एक संवाद आहे, किंवा त्या दोघांमधलं ज्या वेळेला युद्ध होतं त्यावेळेला कर्णाचा एक बाण जो आहे तो अर्जुनाच्या रथावरती जाऊन लागतो. कळलं? आणि अर्जुनाचा रथ जो आहे तो साधारणतः एक 4 हात पाठीमागे सरकतो. कळलं? आणि रागानं पुन्हा अर्जुन सुद्धा बाण मारतो, आणि तो बाण कोणाला लागतो, तिथं कर्णाच्या रथाला लागतो. कर्णाचा रथ सुद्धा जो आहे तो पाठीमागे एक 5-6 हात पाठीमागे जात असतो. कळलं? मग शेवटी त्या ठिकाणी अर्जुन खुश होतो, कारण आता कर्णाचा जो रथ आहे किती मागे गेलाय, 5 ते 6 हात. याचा हात किती गेला होता, 4 हात पाठीमागे गेला होता. म्हणजे याला काय वाटलं, अर्जुनाला वाटलं की आपल्यासारखा बाण इथं मारूच शकत नाही. ठीक आहे, त्याला श्रीकृष्ण त्याला सांगतात की पार्थ, सगळं ठीक आहे, तुझा रथ जो आहे तो 4 हात पाठीमागे सरकलेला आहे, पण तू हे विसरू नको की तुझ्या रथावरती कोण बसलंय. अर्जुनाला कपिध्वज सुद्धा म्हटलं जातं. कपिध्वज याचा अर्थ साक्षात हनुमान अर्जुनाच्या रथावरती बसले. कळलं? आणि कर्णानं जो बाण मारला होता त्याच्यामध्ये हनुमाना सकट पाठीमागे 4 जे आहे त्या हात पाठीमागे तो रथ सरला होता. त्याचा अर्थ त्याची ताकद नव्हती का, होती, ती जास्त होती. समजलं? कारण हनुमाना सकट पाठीमागे त्यांना ढकललं होतं. कळलं? पण तरी पण कर्ण जो आहे तो जिंकला नाही. त्याचं कारण फक्त आणि फक्त एकच ठरलं की तिथं बसला कोण होता सारथ्य करायला, शल्य. आणि या शल्यानं मात्र त्याच्या मनामध्ये शंका घातल्या, आणि शंका घातल्यामुळे कर्ण जो आहे तो मात्र इथं जिंकू शकला नाही. समजलं? आपल्याला या पूर्ण प्रोसेसमध्ये या शल्य वृत्तीपासून बाजूला राहायचं. कळलं? आपल्या आजूबाजूला बरेच जण असतात की जे हे शल्याचं काम करत असतात, ते तुझ्याकडनं होणार नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. ठीक आहे, असलं बरंच काय चाललेलं असतं. पण ते शेवटी आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्यात ताकद एवढी आहे की आपण पुढं अर्जुनाचा सुद्धा रथ किती मागे सारू शकतो, 4 हात मागे सारू शकतो, की ज्याच्यावरती कोण बसले होते, साक्षात हनुमान बसले होते. समजलं? सो एवढं सामर्थ्य आपल्यात आहे. फक्त हे सामर्थ्य जे आहे ते आपल्याला बाहेर काढता आलं पाहिजे. समजलं? कारण सामर्थ्याला आणि कर्तृत्वाला त्याच वेळेला त्या ठिकाणी किंमत असते ज्यावेळेला तुम्ही ते सिद्ध करता. समजलं? जर त्याला सिद्ध केलं नाही तर त्या कर्तृत्वाला काही अर्थ उरत नाही. समजलं? 2 दिवसापूर्वी आमचा एक मित्र जो आहे तो शहीद झाला. आज त्याचा जो आहे तो शेवटचा निरोप आम्ही त्याला दिला. पण जे आपण खऱ्या अर्थानं म्हणतो की बाबा मरणाचाही खरा सोहळा ज्यांचा होतो, हे फक्त आणि फक्त कोण असतात, सैन्याचे जवान असतात. जो खरा योद्धा असतो त्याच्याच मरणाचा सोहळा होतो. ठीक आहे, ते त्याच्या नशिबी पडलं, आणि हे सगळ्यांच्याच नशिबी येत नसतं. समजलं? आपण या रणांगणात लढणारे योद्धे आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. आपल्या इतका योद्धा चांगला इथं कोणी नाहीये. त्या एका तासामध्ये जे करेल ते मी करणार आहे, कारण माझा पेपर लिहायला दुसरं कोणी येणार नाहीये. माझं सारथ्य मलाच करायचं. कळलं? आणि जो चांगल्या वृत्तीनं करणार आहे त्याचं सारथ्य करायला श्रीकृष्ण येतीलच. कळलं? सो त्याच्यामुळे मग घाबरायचं नाही, बिंदासपणे पेपर द्यायचा. बिंदासपणे जे 100 पुढे राहिलेले आहेत, ठीक आहे, कौरवांची सेना लाखात होती, ठीक आहे, तरी पण आपण त्यांना मारलं. आपल्याकडे लाख आहेत का, नाही, आपल्याकडे किती आहेत, 100 आहे. कळलं? या 100 जे आहेत आपल्याला फक्त मारून यायचं आहे. कळलं? फक्त टार्गेट एकच, कुणापासून लांब राहायचं, आपल्याला शल्यवृत्तीपासून लांब राहायचं आहे. ठीक आहे, असल्या शल्याला जवळ येऊ द्यायचं नाही. कळलं? म्हणजे कदाचित कर्ण जिंकला असता, पण त्याचं सारथ्य करणारा कोण पाहिजे होता, श्रीकृष्ण पाहिजे होता. लक्षात ठेवायचं. कळलं? म्हणून आयुष्यामध्ये मार्गदर्शन किती महत्वाचं असतं, त्यातला हा एक जो आहे तो पॉईंट त्याच्यामध्ये आपण सांगतोच. कळलं? आता ही वेळ राहिली नाही की आपण काय केलं काय नाही याच्यावरती डाऊट घेत बसायचे. आता फक्त वेळ ही आहे की आता जायचंय, लढायचंय आणि जिंकून यायचंय. कळलं? अरे ते मुघल आले होते, ते लाखोची सेना घेऊन आले होते आपल्याकडे. ठीक आहे, आपले मुठभर मावळे होते, पण तरी पण यांना पळता तुम्ही थोडी केली होती. ठीक आहे, आपलं रक्त वेगळं नाही, तेच आहे. समजलं? सो त्याच्यामुळं इथं जे आहे ते ह्या 100 क्वेश्चनला घाबरायची गरज नाहीये, कारण आपल्या धमन्यांमध्ये तेच रक्त पळते जे 16व्या शतकामध्ये त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या रक्तात होतं.
समजलं? सो त्याच्यामुळं कॉन्फिडेंटली जा, छान पद्धतीनं पेपरला टॅकल करा. ठीक आहे, तो 1 तास तुमचा आहे आणि लगेच बाहेर आल्यानंतर एक्सप्लेनेशन वगैरे बघायच्या नादी लागायचं नाही. छानपैकी तो दिवस रिलॅक्स करा, 1-2 दिवस छानपैकी चिल मोडवरती जा. ठीक आहे, पुन्हा आपल्याला नव्यानं मेन्सच्या तयारीला पडायचं आहे. कळलं? मग ते मार्क कितीही येऊ, समजलं? आपण मेन्स करायचं थांबणार नाही. कळलं? कारण ही प्रोसेस अजून आपण कम्प्लीट केली का नाही. अजून आपल्याकडे मेन्स नावाचा एक मेन टप्पा बाकी आहे की जिथे जाऊन आपल्याला लढायचं आहे. ठीक आहे, समजलं? कळलंय? काही डाऊट आहेत का? नाही आहेत? थांबायचं मग? थांबायचं? ठीक आहे. म्हणजे आपण सगळे जाऊन कोण ठरणार आहे उद्या? कर्ण म्हणा, काही हरकत नाहीये. तो तेवढा पराक्रमी होता. ठीक आहे, फक्त आपल्याला कोणाला घेऊन जायचं नाही, शल्याला घेऊन जायचं नाहीये. आपलं सारथ्य करणारा आपण स्वतः किंवा श्रीकृष्णाला घेऊन जायचं आपल्याला. ठीक आहे, कारण जर चुकून श्रीकृष्ण जर का कर्णाचे सारथ्य करणारे असते तर मग इकडच्यांचं काय खरं ठरलं नसतं. समजलं? कळलं? कारण दोघं पण तेवढेच ताकदवर लागले असते. कळलं? कारण तो नियमांचा बांधील होता, तो तेवढाच कडक होता किंवा तेवढाच तो पराक्रमी पण होता, हे लक्षात ठेवायचं. समजलं? कळलं का? ठीक आहे ना. अख्खी तुमची ती गीता जी रचलेली आहे ते कशावरती रचले? ह्या महाभारतावरती आहे. महाभारतातला एक प्रसंग आहे की ज्या वेळेला श्रीकृष्ण जे आहेत ते रणांगणावरती सगळं घेऊन जातात, पारातला घेऊन जातात. त्याच्यानंतर अर्जुन जो आहे तो पुढे बघतो, तर पुढे कोण दिसतं? गुरु दिसतो आपला. ठीक आहे, म्हणजे दुर्योधन दिसतो, सॉरी द्रोणाचार्य दिसतात. ठीक आहे, पुढे जे आहे ते कोण दिसतात? त्याचे भीष्म पितामह म्हणजे त्याचे आजोबा दिसतात. पुढे सगळे आपली भावंड दिसतात. ठीक आहे, मग शेवटी अर्जुन म्हणतो की मी यांच्यावरती बाण चालू शकत नाही, मी आपल्यावरतीच कसं चालू? आणि मग ती समजूत जे आहे ते कोण काढतं? श्रीकृष्ण काढतात. आणि ती समजूत काढणं यालाच पूर्ण जे आहे ते त्या गीतेमध्ये टाकलेलं आहे. समजलं? कळलं का? आपल्याला स्टोरी फक्त एवढ्यासाठी लक्षात ठेवायची आहे की प्रत्येकामध्ये कर्ण लपलाय, प्रत्येकामध्ये अर्जुन लपलेला आहे. फक्त काही गोष्टी आपल्याला वर्ष केल्या तर आपल्याला तिथं शिकता येतं किंवा चांगलं उंचीवरती जाता येतं. समजलं? ठीक आहे, थांबूया. चलो.